मिसेस नमिता प्रधान आहेत का? मला त्यांच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं. कोण आहेस तू? आणि ही काय वेळ आहे का एखाद्याच्या घरी येण्याची? रात्रीचे 3 वाजलेत आता. हे बघा, पहाटे 3 वाजता मी जर इथे आली आहे तर माझं तितकंच महत्त्वाचं काम असणार आहे, नाही का? मग लवकर बोल, मी सासू आहे नमिताची. हे बघा, मला आज जाऊ दे, मला त्यांच्याशी महत्त्वाचं. पण गेल्या वेळेला घराबाहेर येऊन जो काही तमाशा केलास तू पुरे नाही काय झालाय की तुला घरात येऊन तमाशा करायचा आता? किती इथनं निघणार आहेस तू की पोलिसांना बोलव? सॉरी मिस्टर प्रधान, पोलीस आशूला आणि पर्यायाने तुम्हालाच शोधतात. त्यामुळे मला हकलण्याआधी 10 वेळा विचार करा. येते मी. किटी, नमिता, शुभंकर, तुम्ही थोडं थांबा बघू. आणि किटी ज्या अर्थी इतक्या रात्री बेल वाजवून घरात येते त्या अर्थी तिच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असेल. किटी, स्पष्टपणे सांगशील काय झालं ते? That's sweet. दोन दिवस झाले आशू हॉस्पिटलमध्ये, पण याच 2 दिवसात तिच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. दादा वहिनी तिला डेस्परेटली कॉल करतात, तिच्या बाजूने काहीच रिस्पॉन्स नाही. फायनली त्यांनी मला फोन केला. बरं, आशू हॉस्पिटलमध्ये हे मला त्यांना सांगायचं नव्हतं, त्यामुळे मी उडवाउडवीची उत्तरं देत राहिले. हा सगळा काय प्रकार आहे? समीर तिकडे काळजीत, तो सारखा सारखा दादा वहिनींना फोन करतो. फायनली दादा वहिनींनी आशू सापडत नाही म्हणून तिची कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. मला इन्स्पेक्टर होळकरांचा फोन आला. मी त्यावेळी कशी तरी ती सिच्युएशन सांभाळली, पण नंतर मला फॉलो करण्यासाठी 2 हवालदार त्यांनी माझ्याच घराच्या बाहेर ठेवले. कारण दादा वहिनींच्या मते आशू माझ्या घरी राहते ना. मग काय मिसेस प्रधान? इन्स्पेक्टर होळकर, दादा, वहिनी, समीर यांच्यापैकी कुणालाही कळलं की आशू माझ्याबरोबर राहत नसून या इथे प्रधान मेन्शनमध्ये तुमच्या मुलाची सरोगेट मदर व्हायला आली आणि प्रेझेंटली एका मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तर काय होईल? किती काहीही होणार नाही. इन्स्पेक्टर होळकरांना कसं हँडल करायचं ते मी बघेन. नाही, तुम्ही सगळं मॅनेज करालच हो. तेवढे पैसे तुमच्याकडे आहेतच. पण मला एक गोष्ट सांगा, आशूचं हे बिंग जर दादा, वहिनी, समीर यांच्या पैकी कुणाच्याही समोर उघडं पडलं तर आशू इथे तुमच्या मुलाला जन्म द्यायला राहील की दादा, वहिनी, समीर हे जे काही सांगतात ते ऐकेल. Any guesses?
मी इथे आली आहे तुम्हाला मदत करायला, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माझ्या आशूला प्रोटेक्ट करायला. काय करावं काही सुचतच नव्हतं मला. अर्ध्या रात्रीपर्यंत विचार करत होते, काहीच कळेल. दोनच पर्याय होते माझ्याकडे. एकतर इन्स्पेक्टर होळकरांकडे जाऊन, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आशूचे धिंदवडे काढायचे, आता इकडे येऊन आशूला आणि तुम्हाला वाचवायचं. तुम्ही तर माझे धिंदवडे काढायला तयारच असता. असो, ऐकते मी. ब्लॅकमेल करतेस तू आम्हाला? सॉरी. तू नमिता, सिच्युएशन खरंच कॉम्प्लिकेटेड आहे आणि किटीने केलं ते योग्य आहे. शुभंकर, मी स्पेअर रूम उघडून देते तिला. आजची रात्र तिला इथेच राहते. इन्स्पेक्टर होळकरांचं या क्षणी इथे पोहोचणं कुणाच्याच हिताचं नाहीये. सकाळी बघूया काय करायचं ते. वंच, तुम्ही झोपायला जा. चल किटी, तुला तुझी रूम दाखवते. अगं पण कुठे? या घरात काय चालले तेच कळत नाही. प्रधानांचं घर आहे का कोणाचं तेच कळत नाहीये. अहो अहो, हे तुम्ही काय करताय? तुम्हाला बेडवर नव्हताची परमिशन नाहीये. सिस्टर, माझा फोन कुठे आहे? मला समीर फोन करत असेल. मला आत्ताच्या आता अमेरिकेला फोन करायला हवा. अमेरिकेला नंतर फोन करा, आधी झोपा बघू तुम्ही. सिस्टर, तुम्ही असे उठून फिरताय ना, मीरा मॅडमने बघितलं ना तर माझी नोकरी जायची. आणि तुम्हाला काय पाहिजे असेल तर मला सांगा, मी इथे बाहेरच आहे. प्लीज पण उठू नका. सिस्टर, किटी ही वापरात नसलेली रूम आहे. आजची रात्र मॅनेज करावी लागेल तुला. तुला काही लागलं तर ताराबाईंना आवाज दे किचनमध्ये. हा सगळा गुंता सकाळी सोडवावा लागेल. पोलीस काही स्वस्त बसणार नाहीत. थँक्स किटी. इथे आल्यावर जे काही घडेल त्याची पर्वा न करता
एवढ्या रात्री इथे येण्याचं धाडस केलंस तू. होळकरांबद्दल तू सांगितलं नसतंस तर पोलीस इथे पोहोचले असते. पण ते अजूनही इथे पोहोचणार नाहीत याची खात्री नाही वाटत मला. कारण नमिताला आणि आशूला अनेक जणांनी एकत्र पाहिलंय. सो खरंय, पण तो लांबचा रस्ता आहे. तू त्यांना सापडली असतीस तर नमितांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला असता यात शंकाच नाही. तू जे केलंस किटी ते मी लक्षात ठेवीन. You better. दोन दिवस आशूचा फोन लागला नाही, केवळ 2 दिवस, म्हणून लगेच आधी पोलीस कंप्लेंट करायची काय गरज होती घरच्यांना? नीता, त्यांनी काय करावं हे आपण नाही ना ठरवू शकत. शुभू केवळ समीरला कळेल म्हणून आशूने निर्णय फिरवला तर? हे काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. हे बघ, हे असं निर्णय फिरवायला वगैरे खेळ नाहीये हा. हे बघ, त्या समीरला कळू दे नाही तर आणखी कोणाला. अश्विनी आता काहीही करू शकत नाही कारण तिने कॉन्ट्रॅक्ट पेपर्स साईन केलेले आहेत. कळलं ना? तेव्हा तू नीता, अगं नीता, हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अश्विनीच्या घरच्यांना काहीही कळू देणार नाही आहोत आपण. ती काळजी घेणारच आहोत आपण. आणि पोलिसांचं काय करायचं ते मी बघून घे. पण आपण काय सांगणार त्यांना? आपण हे तर नाही ना सांगू शकणार की ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, आणि ते सुद्धा एका मॅटर्निटी होम मध्ये. शुभू, आपण असं सांगूया की ती चक्कर येऊन पडली, आम्हाला रस्त्यात दिसली, आम्ही तिला घरी घेऊन आलो. अरे पण जर ती आपल्या घरी असेल तर होळकर आणि तिचे घरचे तिला इथे भेटायला येतील. मग आत्या आणि बस, हे बघ, या गोष्टीबद्दल तू अजिबात विचार करू नकोस. विचारच करू नकोस या गोष्टीचा. तू त्या होळकरला कसं मॅनेज करायचं ते मी बघतो. होय? आणि तुला म्हटलं ना, अश्विनीच्या घरच्यांना आपण काहीही कळू देणार नाही आहोत. डोंट वरी. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या बाळाला मी काहीही होऊ देणार नाही. मिता, नको काळजी करूस. काय ग, बाहेर कसला गोंधळ चाललाय? आणि मी बेलचा देखील आवाज ऐकला. बेल कसली? माझ्या डोक्यामध्ये 100 घंटा वाजतायत. काय झालं? अहो, या इराविषयी किती प्रेम होतं मला. एक लेखिका म्हणून किती अभिमान वाटायचा मला तिचा. हा, मग या प्रधानांच्या घरात कधी पोलीस आलेला आपण बघितलं होतं का? काय म्हणतेस? पोलीस? हो, पोलीस. आणि या सगळ्या गोष्टींचं इरा समर्थन करते. अरे बाप, तीच आली, तिलाच विचारा. काय ग इरा, हा काय प्रकार आहे सगळा? आणि तुम्ही मला म्हणालात की हा निर्णय सगळ्यांच्या विचाराने घेतलेला आहे, सगळी कागदपत्र सुद्धा तयार आहे. मग आता हे पोलिसांचं नाटक काय? माधवराव, आम्हालाही हे सगळं अनपेक्षित आहे. हा सरोगसीचा निर्णय पूर्ण विचारांती आणि सगळ्यांच्या संमतीनेच झालेला आहे. फक्त आशूची एकच अट होती, ती म्हणजे तिच्या घरच्यांना कळता कामा नये. आणि वंस, आम्हाला ती अट मान्य करण्यावाचून पर्यायच नव्हता. तुम्ही डोकी कधी कधी गहाण टाकता का गं? हा, पोटात मूल वाढवायचं
आणि घरच्यांना कळू द्यायचं नाही. तुम्हाला तरी पटतंय का हे? मग तिचे घरचे लोक पोलिसात तक्रार नाही करतील तर काय करतील? हे बघिरा, तुझ्याविषयी मला प्रेम आहे, कौतुक आहे, अभिमान सुद्धा आहे. पण माझ्या वसंताच्या घरात या कारणासाठी पोलीस येतील हे मी कधी खपून घेणार नाही, सांगून ठेवते. वंस, तुम्ही एकदम असं दुसरं टोक नका गाठू. हा केवळ थोड्याशा गैरसमजुतीमुळे आणि आशूची पर्स गाडीत राहिल्यामुळे झालेला घोटाळा आहे. हे झालं तात्पुरतं कारण, पण मूल लपवा छपरीचं काय? म्हणजे प्रधानांचं नातवंड असं लपून छपून जगात येणार काय? वंस, हा आशूचा निर्णय आहे आणि असा निर्णय घेण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे. परवाही मी तुम्हाला सांगितलं, आता परत सांगते, प्रत्येकाला एका मापाने नाही तोलता येत. कारण जगण्याचा तोल सावरण्यासाठी करावी लागणारी तडजोड प्रत्येकाची स्वतःची आपापली असते. येते मी. रमा, ए रमा, तू आता आधी शांत हो आणि आता झोप. झोप कसली? तुम्ही झोपा. झोपा येतात कशा कोणास ठाऊक. बर बाई, मी झोपतो. आय, 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 अरे वा. आपल्याला वाटत होतं तितकी फास्ट रिकव्हरी झालेली नाहीये आशूची. अजून तरी बाळ सुखरूप आहे. बाळकृष्णाची मूर्ती पडली. केवढा अपशकुन हा. परमेश्वरा, या घरावर कुठलं संकट नको येऊ दे रे बाबा. आशूचं हे बिंग जर दादा, बहीण, समीर यांच्या पैकी कुणाच्याही समोर उघडं पडलं तर आशू हे तुमच्या मुलाला जन्म द्यायला राहील की दादा, वहिनी, समीर हे जे काही सांगतात ते ऐकेल.